ज्या पद्धतीने तुम्ही हे रिडेव्हलपमेंट बद्दल बोलताय, तर जसं तुम्ही म्हटलं की सामान्य माणसांना रिडेव्हलपमेंट ही पूर्ण प्रक्रिया माहिती नसते, नेमकी ती कशी असते. साध्या सरळ सोप्या भाषेत जर का आमच्या प्रेक्षकांना ही प्रक्रिया तुम्हाला सांगायची आहे, रिडेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय? थोडं इमोशन बाजूला ठेवूया. रिडेव्हलपमेंट हा एक गेम म्हणून समजून घेऊया. तर क्रिकेटला समजायचं तर काय करायचं, एक संघ एवढं रन करेल आणि दुसऱ्या संघाला 1 रन जास्त काढायचे. हा सोपा क्रिकेटचा आपण परिभाषा सांगतो. तर रिडेव्हलपमेंट मध्ये काही लोक एकत्र येतात, त्यांचे जुने घर सोडतात आणि नवीन घर त्यांना मिळतं. हा गेम आहे. ओके, या गेम मध्ये आता हा सोपा गेम आहे. जर सरळ मार्गी झालं, 10 लोक आले, ते सगळे एकत्र आहेत आणि त्यांनी बरोबर निवड केलं आणि ते पोचले, तर त्यांना नवीन घर मिळेल. हा सेकंड गेम झाला. आता याच्यामध्ये पहिलं आहे की मला किती मिळायला पाहिजे, हा पहिला त्याच्यातला आकडा आहे. आणि ते कसं समजून घ्यायचं, याला एक फिजिबिलिटी रिपोर्ट नावाची गोष्ट आहे. तर फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे मला इकडे किती बांधकाम करता येईल, त्याचा खर्च किती आहे आणि ते खर्च डेव्हलपरला काढून घेणं, ओके, आणि त्याचा थोडासा प्रॉफिट कमवणं आणि मला देणं, हा डेव्हलपरच्या मार्गे रिडेव्हलपमेंट होतं. दुसरं एक मार्ग आहे जे आता बऱ्यापैकी लोक प्रयत्न करतायत की आपणच करून रिडेव्हलपमेंट करूया का, याला सेल्फ रिडेव्हलपमेंट असं म्हणतो आपण. तर हा 2 गेम ते खेळू शकतात. म्हणजे एकच गेम आहे पण 2 मार्गे आपण जाऊ शकतो.